माझे नाव तनिष्का आहे. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ जयंती करीत आहोत. राजमाता जिजाऊ हे थोर पराक्रमी व आदर्श माता होत्या. त्यांचं लग्न 12 जानेवारी 1597 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. राजमाता जिजाऊ या एक स्वराज्याचे प्रेरणास्थान होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी जे काही तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या 2 छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव रखुजी राजे व आईचे नाव म्हसाबाई उर्फ गिरिजा हे होते. त्या लहानपणापासून खूप हुशार आणि धाडसी होत्या. त्या युद्ध, राजनीती व शिक्षक यात कुशल होत्या. त्यांना मराठी, संस्कृत, फारसी, तेलुगू, उर्दू व हिंदी त्या भाषाही अवगत होत्या. सन 1605 मध्ये त्यांचा विवाह वेरूळच्या शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणारे राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला. जाधव व भोसले ह्या दोन्ही घराण्यातील पराक्रमांची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती. रयतेवर होणारे अन्याय, अत्याचार बघून जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. त्यांनी हिंदवी स्वराज्य तेजस्वीचे स्वप्न पाहिले होती. त्यांनी पुत्र शिवाजीला लहानपणापासून गौऱ्यांच्या पराक्रमांच्या कथा सांगून घडवले. जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे निशाण उभारले. जिजाऊंनी दिलेले संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गाय केली जाणार नाही असे स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. स्त्रियांच्या रक्षणासाठी जिजाऊंनी स्वतः तलवार हाती घेतली. जिजाऊ युद्धनीतीमध्ये कुशल होत्या. त्यांनी शिवबांनाही युद्धनीतीचे शिक्षण दिले होते. अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे निधन 17 जून 1674 रोजी झाले. पण जिजाऊंचे कार्य व इतिहास आजही आपल्या समोर प्रेरणादायी आहे. तुमच्या शौर्यांची गाथा इतिहासाच्या पानोपानी. धन्य राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राची स्वराज्य जननी. होय नतमस्तक हे आदराने राजमाता जिजाऊ तुमच्या चरणी. धन्यवाद. जिजाऊंना घडवले त्यांनी शूर शिवबांना. मुजरा माझा माता जिजाऊंना घडवले त्यांनी शूर शिवबांना. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शूर शिवबांनी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव यशस्वी आहे. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. या निमित्ताने मी आज आपल्याला राजमाता जिजाऊंबद्दल 4 शब्द सांगणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापवीर संभाजी महाराज या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई हे होते. त्यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंनी शिवबांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार केले आणि त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. दुर्दैवाने 16 जून 1674 मध्ये राजमाता जिजाऊ अनंतात विलीन झाल्या. त्रिवार असावा मानाचा मुजरा,
त्रिवार असावा मानाचा मुजरा जिने घडवला रयतेचा राजा. त्रिवार असावा मानाचा मुजरा जिने घडविला रयतेचा राजा. रचली हिरवी स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता, दैवत असे ती राजमाता. असे जिजाऊ माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. माता जिजाऊ यांची आज जयंती. आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीचा जन्मदिवस. आजचा तो दिवस ज्या दिवशी सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधवांच्या घरी जिजाऊ जन्मल्या. पुढे विदर्भातील जाधवांची लेक मराठवाड्यांच्या भोसल्यांची सून झाली. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणांचा संगम असलेल्या जिजाऊंनी शिवरायांमध्ये कोवळ्या वयाचं स्वराज्याचं स्वप्न पेरलं. 18 प्रगड जातीतील मावळ्यांसोबत जीवाला जीव देणारे साथीदार सोबतीला घेऊन महाराजांनी अविरत संघर्षातून हे स्वप्न सत्यावर उतरवलं. दिनांक 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला व माँसाहेब जिजाऊ स्वराज्य जननी झाल्या. माँसाहेब जिजाऊ म्हणजे मंदिराचं उंच कळस, माँसाहेब जिजाऊ म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, माँसाहेब जिजाऊ म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, माँसाहेब जिजाऊ म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. मुजरा माझा माता जिजाऊंना घडविले त्यांनी शिवशुभांना, सर्वांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1558 रोजी बुलढाणा जिल्ह्यात येथे झाला. राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताश्री होत्या. यांनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक आदर्श प्रजापती राजे असे घडविले. यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जमलो. एक आदर्श माता, एक कुशल मार्गदर्शक आणि स्वराज्याची प्रेरणा. त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. त्यांच्या संस्कारामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. स्त्रियांच्या हक्काबद्दल त्यांनी जागृतता निर्माण केली आणि स्वराज्याला नवीन दिशा देण्याचे काम त्या करत राहिल्या. आजच्या पिढीने त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. एवढी बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाघिणीची लागते म्हणून तर राजमाता जिजाऊ तुमच्या चरणापुढे माझी मान सदैव झुकते. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून माझी मान, मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून माझी मान. त्रिवार असावा मानाचा मुजरा जिने घडविला रयतेचा राजा. त्रिवार असावा मानाचा मुजरा जिने घडविला रयतेचा राजा. रचली हिरवी स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता, दैवत असे ती राजमाता. वाकायचे ना झुकायचे, सन्मान अन्याया पुढे बैठक वार करायचे, सन्मानाने जगायचे. तुझी जो वरी सूर्यचंद्र तो वरी कीर्ती तुझी, तूच घडवला स्वराज्याचा राजा छत्रपती, तूच घडवला स्वराज्याचा राजा छत्रपती. धैर्यवान, कुशल, महापराक्रमी, अनुपम अशा जिजाऊला विनम्र अभिवादन करते. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. लहान वयात जिजाऊंना तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धतंत्र याचे शिक्षण मिळाले होते. जिजाऊंचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजी भोसले यांच्यासोबत झाला. दोन्ही राजघराणे नेतृत्व संस्कार आपोआपच झालेले ती परिस्थिती पाहून त्यातून घडलेले मजबूत खंबीर नेतृत्व म्हणजे जिजाऊ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या बालमित्रांनो, मी आज तुमच्या समोर राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मी थोडी 1-2 शब्द बोलत आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. त्रिवार घडविला मानाचा मुजरा जिने घडविला रयतेचा राजा. रचली हिंदू स्वराज्याचा काया, दैवत असे ती राजमाता. मित्रांनो, जिजाऊंनी
शिवबाला फक्त जन्म दिला नाही तर हिंदवी स्वराज्याचा संकल्पाचे प्रतीक साकाराने ज्ञान चरित्र अशा अनेक संस्काराचा बालकडू त्यांनी शिवबांना दिले. शेवटी मी एवढेच म्हणेल की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू दाता. जय हिंद, जय महाराष्ट्र.